मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. पण सध्या याच शहरात एक मोठं राजकीय कोडं पडलंय की मुंबईचा महापौर आहे तरी कोण. हा प्रश्न ऐकायला तर खूप सोपा वाटतो नाही का? पण याचं उत्तर मात्र तेवढंच गुंतागुंतीचं आहे. हो, बरोबर ऐकलं. सध्या मुंबईला महापौरच नाही, हे पद रिक्त आहे. आणि यामुळे शहराच्या कारभारात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ज्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय अक्षरशः रखडले आहेत. तर मग हे पद रिकामं का आहे? कारण निवडणुकाच लांबल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण शहर एका नवीन महापौरांच्या प्रतीक्षेत आहे. आणि बघा, महापौर नसण्याचा परिणाम खूप मोठा असतो. म्हणजे शहराच्या बजेटपासून ते मोठमोठ्या प्रकल्पांच्या मंजुरीपर्यंत सगळं काही अडकून पडतं. आणि म्हणूनच ही जी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे ना, ती इतकी टोकाची झाली आहे. मग या इतक्या महत्त्वाच्या पदासाठीच्या शर्यतीत कोण आघाडीवर आहे? चला, प्रमुख दावेदार आणि त्यांच्या रणनीतींवर एक नजर टाकूया. आता इथे बघा, आपल्याला 3 अगदी वेगळ्या स्ट्रॅटेजीज दिसतायत. महायुती म्हणतीये, आमच्याकडे आकडे आहेत त्यामुळे महापौर आमचाच. ठाकरे गट म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठी माणूस या अस्मितेच्या मुद्द्यावर जोर देत आहेत. आणि काँग्रेसचं म्हणणं आहे, आमच्याशिवाय काहीच शक्य नाही, आम्हीच किंगमेकर ठरू. हा जो मराठी अस्मितेचा मुद्दा आहे ना, तो मुंबईच्या राजकारणात नेहमीच खूप महत्त्वाचा राहिला आहे. आणि ही रणनीती शहरातील एका मोठ्या मराठी मतदार वर्गाला थेट आकर्षित करण्यासाठीच आखलेली आहे, हे अगदी स्पष्ट आहे. पण राजकीय नेते कितीही दावे करत, शेवटी निर्णय तर मुंबईच्या मतदारांच्याच हातात असतो. तर त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, ते कोणाला कौल देणार आहेत? असं मानलं जातंय की या निवडणुकीचा निकाल 3 प्रमुख मतदार गटांवर अवलंबून असणार आहे. मराठी मतदार, अमराठी मतदार आणि मुस्लिम मतदार. हे 3 गट ज्याच्या बाजूने उभे राहतील, महापौर पदाची खुर्ची त्याच्याकडेच जाणार. अस्मितेचं राजकारण जरी तापलेलं असलं तरी मुंबईकरांना रोजच्या आयुष्यातल्या समस्या जास्त महत्त्वाच्या वाटतात. जसं की पाणी, वाहतूक, आरोग्य सेवा. त्यांना आता फक्त आश्वासनं नको आहेत, तर जमिनीवर ठोस काम हवंय. ही नाराजी इतकी वाढली आहे की जुहूसारख्या काही भागांमधल्या लोकांनी तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की लोकांना आता पोकळ आश्वासनं ऐकण्यात काहीही रस नाहीये. त्यांना ठोस कृती हवी आहे. चला आता बघूया की जमिनीवर काय परिस्थिती आहे. या प्रचार सभांमधून आपल्याला काय संकेत मिळतायत? या प्रचार सभांमध्ये ना आपल्याला 2 अगदी वेगवेगळी चित्र दिसतायत. एका बाजूला राज ठाकरेंच्या सभांना लोकांची प्रचंड गर्दी जमतेय, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या प्रचारात काही ना काही अडथळे येताना दिसत आहेत. तर मग या सगळ्या दाव्या प्रतिदावानंतर आणि प्रचारानंतर आपण पुन्हा त्याच मुख्य प्रश्नावर येतो की आता पुढे काय होणार. आणि याचं खरं उत्तर आहे की सध्या हे कोणालाच माहीत नाही. खरा खेळ तर मतमोजणी नंतरच सुरू होईल, जेव्हा राजकीय सौदेबाजी आणि वाटाघाटींना वेग येईल. शेवटी सगळा निकाल 3 गोष्टींवर अवलंबून असेल. 1. कोणाला किती जागा मिळतात. 2. मतदार अस्मितेला जास्त महत्त्व देतात की विकासाला. आणि 3. निवडणुकीनंतर कोण कोणासोबत जातं, म्हणजे कोणत्या आघाड्या तयार होतात. आणि हाच तो लाख मोलाचा प्रश्न आहे जो प्रत्येक मुंबईकराच्या मनात आहे. त्यांना अस्मिता महत्त्वाची वाटते की विकास? आणि त्यांचं उत्तरच मुंबईचं पुढचं भविष्य ठरवणार आहे.